कृष्णाने सांगितलं, काय सांगितलं माहिती का? अरे आपल्या इथे 8वा जन्माला आलाय, 8वा जन्माला आलाय. मग असं सांगितल्यानंतर बाबा कारागृहामध्ये जातात आणि 8वा बाळ उचलतात. पण तिथे कोणी जन्म घेतला होता? जगाच्या करत्या धरत्या कृष्णाने जन्म घेतला होता. पण त्यांनी रातोराती गेम केला की मायाला गोकुळातून इकडे आणलं मथुरेला, आणि मथुरेतला कृष्ण गोकुळामध्ये गेला. आणि कंसाला वाटलं की रे 8वा आपल्या इथे येऊन गेलाय ना, हा माझा वैर होण्याआधी याला संपून टाकायचं. असं सांगितल्यानंतर बाबा ती मायाला उचललं, ती मायाला असं हातामध्ये घेतलं, उचललं बाबा, उचललं, असं गर 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 फिरवायला लागले. तुझला के बजे, तुझला के बजे, तुझला के बजे, तुझला के बजे, तुझ लागे वाणे, तुझ लागे वाणे, तुझ लागे वाणे. हा उपदला माझा देव, आला माझा हारे, उपदला माझा देव, उपजाला माझा हारे. तुझला के बजे, तुझला के बजे, तुझला के बजे. ती माया हातामधून सुटली आणि ती सांगायला लागले, ए कंसा, अरे मला कशाला मारतोय रे तू? 8वा तुझा काळ होता ना, जा, तो गोकुळात माझ्या आधी जन्माला आला आहे बाबा. तुझं लागी वदी उपदला मजा आधी, जा, गोकुळामध्ये तो वाढतोय बाबा. आणि वाढल्यानंतर कंसाला थंडा घाम सुटला, आणि घाम सुटल्यानंतर म्हणायला लागले, एवढं कडक नियोजन आपण केलेलं होतं, मग गोकुळातला इथला कृष्ण तिथे का गेला? असं सांगितल्यानंतर बाबा त्यांनी मिटिंग बसवली. अनेक 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 राक्षस त्यांना मारायला सुद्धा गेले बाबा. 6व्या दिवशी, मात्र 6व्या दिवशी आमच्या पुतना मावशीने भगवंताला वीज पाजण्यासाठी गेली. का? ही राक्षस होती, हिने काय केलं, एक आईचं रूप घेतलं आणि गोकुळामध्ये गेली बाबा. कशी गेली? राक्षस होती, एवढी सुंदर नटली ना बाबा, हातामध्ये पैंजण, कानामध्ये अनेक अनेक घातलं बाबा, आणि गोकुळाकडे जाते, गोकुळाकडे जाते बाबा. आणि ती म्हणायला लागली बाबा, गोकुळाकडे जाते आणि ती म्हणते, मी कृष्णाला मी मारते. हा मारते, कृष्णाला मी मारते. अरे हा एवढा मोठा होऊन गेला का? हा इथून तिकडे कसं काय गेला? ती म्हणायला लागली बाबा, पुतऱ्या डोळ्याला साकड्या, पैंजण कमरेला कंबर पटा, नकत नत घालून काय थाटमाट करून नेसली ग बाय चालू पैठणचा, नेसली ग चालू पैठणचा, बलिगा चालू पैठणीचा, हे बलिगा चालू पैठणीचा. बाबा सुंदर अशी नटली, पुतऱ्या डोळ्याला साकड्या, पैंजण कमरेला कंबर पटा, पुतण्या डोळ्याला साकड्या, पैंजण कमरेला कंबर पटा, नाकात नथ घालून सर्व थाट माट करून नेसली ग चालू पैठणीचा, नेसली ग चालू पैठणीचा. सुंदर अशी नटली आणि गोकुळामध्ये जाते. आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर सांगते, अगं तुला मुलगा झाला का? मुलगा, तो मुलगा आम्हाला दाखव ना बाबा. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला तर कधी मुलगा तुमच्या घरामध्ये एखादा लहान बालक जन्माला आला असेल तर तुम्ही काही न ओळखी माणसाला हातामध्ये देतात का? जोरात बोला बाबा, देतात? जोरात बोला ना बाबा. म्हणजे आहे सर्व डोकानावरून जाईल ना, असं आहे का? हा बरोबर आहे, डोक्याच्या वरून तर जाणार. जे मी वरती उभा, तुम्ही खाली बसले, डोक्याच्या वरूनच जाईल ना ते इमान सारखं. मग भगवंताने सांगितलं बाबा, मग तिने सांगायला लागली, पुतना मावशी, अगं तुला मुलगा झाला ना, तो मुलगा आम्हाला दाखव. पण ती बाबा कृष्णाची आई एवढी कडक होती ना, ती नवीन मास्ताच्या हातामध्ये देत नव्हती. का देत नव्हती माहिती का? नवीन होती म्हणून देत नव्हती. आणि तिने सांगितलं, अगं आता माझा पोरगा झोपला ग, ते सकाळपासून किरी 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 करत होतं ना, म्हणून ते आता झोपलंय. पण भगवंताने सांगितलं, मी ते झोपा काढण्यासाठी नाही आलो म्हणे, यांचे काटे काढण्यासाठी आलो म्हणे. काटे काय?
काटे काढण्यासाठी आलो आणि भगवंताने रडणं चालू केलं. रडती माझी बाळताने समजा विस्तारा येना, रडती माझी बाळताने समजा विचाराईना. रडते माझे बाळताने समजावे ताराजना. रडते माझे बाळताने समजावे ताराजना. नाना परे समजावे दे मागिला ते रडते माझे बाळताने समजावे ताराजना. रडते माझे बाळताने समजावे ताराजना. भगवंताने रडणं चालू केलं आणि म्हटले मी इथे झोपा काढण्यासाठी नाही आलो. यशोदा पाणी घ्यायला गेले बाबा आणि भगवंताने रडणं चालू केलं. ती पुतना मावशीने आपल्या मांडीवर घेतलं. ती का आली होती माहितीये का? भगवंताला भेटण्यासाठी. ती राक्षस होती आणि ती आपल्या थनामध्ये विष भरून आली होती. का हे विष मी भगवंताला पिऊ घातलं ना, भगवंत जागेत मृत्यूला होईल. पण तो भगवंत होता बाबा, त्याने 12 गाव आग निघालेला होता. तो काही साधा सोपा माणूस नव्हता. तो म्हटला जाऊ दे, ही तर मला मारण्यासाठी आले ना. भगवंताने बाबा आई समजून तिचं दूध पिलं, विषही पिलं आणि विष पिल्यानंतर बाबा तिचं रक्त सोचवण्याचं काम केलं. एवढं रक्त सोसलं की तिचं शरीराच्या हाडकं दिसायला लागली. ती म्हणायला लागली कृष्णा सोड, अरे कृष्णा सोड ना. भगवंत म्हणले बाबा मी एक तर कोणाला धरत नाही आणि धरलं तर काटा काढल्याशिवाय सोडत. बाबा भगवंताने सांगितलं, म्हटलं मी तुला सोडणार नाही. पण माझ्या भगवंताने बाबा तीही मारण्यासाठी आली होती, तिचाही उद्धार केला आणि तिलाही मोक्ष दिला. बाबा का दिला? ती आई म्हणून लेकराला दूध पिऊ घालण्यासाठी आली होती, म्हणून तिचाही उद्धार केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाबा अनेक गवळणी यायला लागल्या आणि त्या गवळणी म्हणायला लागल्या अरे आपला कृष्ण तर एवढाच चतुरे, राक्षसाला मारून टाकला. अनेक गवळणी येतात बाबा आणि त्या नंदबाबाला सांगता की हे मुलगा माझं आहे, माझं. गवळणी म्हणतात हा माझा आहे, हा माझा आहे. बाबा सर्व गवळणी म्हणायला लागला गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे, गोविंद मेरो हे, गोपाल मेरो हे, गोविंद मेरो हे, गोपाल मेरो हे. सर्व गवळणी म्हणायला लागला गोविंद मेरो हे, गोपाल मेरो हे, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे, गोविंद मेरो हे, गोपाल मेरो हे. भगवंत बाबा लहानाचे मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर बाबा त्यांनी गँग तयार केली. वाकड्या बोबड्या सुद्धा मग अनेकांची गँग तयार केली. ती गँग एवढ्या लवकर तयार झाली. भगवंत 6 दिवसामध्ये गँग तयार करण्यासाठी गेले. भगवंत वाढले बाबा, 5 वर्षाचे झाले. ते रांगायला लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणे चोरीत लोणी, तळहात टेकीत, तळहात टेकीत, सारे बुडघाले बळगान रांगत, सारे बुडघाले बळगान रांगत. सर्वे हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. बाबा भगवंत रांगायला लागले. रांगता बाबा सर्व गँग तयार केली. गवळणींच्या इथे जायचा, तिथे शेड करायचा. का शेड करायचा? एखाद्या गवळणीच्या घरामध्ये मटका असलं ना बाबा, ते मटकं सुद्धा फोडून टाकायचा. आणि असं सांगितल्यानंतर यशोदे मातेला सर्व गवळणी कंप्लीट करण्यासाठी जातात आणि यशोदेला सांगतात ए यशोदे तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. ए यशोदे तुझ्या कृष्णाला सांग आम्ही गोकुळात राहायचं का निघून जायचं का रे, तुझा पोरगा आम्हाला खूप त्रास देता. पण यशोदा माता म्हणते अरे माझ्या मुलाला मुद्द्याने पकडून आणा, मुद्द्याने पकडून आणा. मग मी तुम्हाला म्हणे माझी यशोदा माता बाबा एखाद्या मुलाला ज्या व्यतिरिक्त कोणी आई घरी सांगायला गेले ना, ती आईला विश्वास पटतच नाही बाबा, विश्वास पटत नाही. मग तिने पटून घेतला. ती म्हणायला लागली तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. अगं तुम्ही काही सांगतात ग, पण माझ्या भगवंताने काय केलं बाबा, त्या गोपिकांनाही चंद लागला होता ना. माझ्या भगवंताने काय केलं, त्या भगवंताची गोपी येत ना एवढ्या भाग्यवान होतात ना, भगवंत घरातून बाहेर निघायचा नाही ना, ते सुद्धा जायचे आणि यमुनेच्या तीरेवर बजवायचे आणि भगवंत तिथे बासरी वाजायचा. यमुनेच्या तीरेकडे पाहिला हरी ओ
यमुनेच्या तिरीकडे पाहिला रे काना वाजवी तो बाजरी काना वाजवी बाजरे काना वाजवे बाजरे काना वाजवे बाजरे काना वाजवे बाजरे यमुनेच्या तिरीकडे पाहिला रे काना वाजवे तो बाजरे काना वाजवे बाजरे काना वाजवे बाजरे काना वाजवे बाजरे काना वाजवे बाजरे भगवंत बाबा तिथे वाजायचा आता गवडे म्हणायचा हा गोष्ट कृष्ण आहे ना आमचा आहे आमचा का त्यांनाही सुद्धा छंद लागला होता बाबा त्यांना सुद्धा छंद लागला होता माझ्या तुकोबरायांनी अभंगामध्ये तुम्हाला शेवटलं चरण सांगून दिलं त्यांना एवढा आनंद लागला होता ना म्हणून ते बाबा गोपी बाहेर जायचा ना माझा भगवंतही तिथे जायचा पण माझ्या भगवंताने गोपींचा छेड काढल्याशिवाय राहिले नाही बाबा अगं एक गवळण घरामध्ये झोपलेली होती आणि तिचा नवराही होता त्याच्या दाढीची आणि वेणीची गाठ मारली ती गाठ काही कोणाची सुटेना ती कोणाचीच सुटेना ते घरी गेले नंदबाबाच्या घरी गेले आणि त्यांना सांगायला लागले अरे तुमच्या पोराला सांगा ना आम्ही घरी झोपलेलो होतो त्यांना काहीतरी सांगा ना आम्ही झोपलेलो होतो त्यांनी काय केले आमच्या वेणीची आणि याची गाठ मारली ती गाठ काही बाई कोणाची सुटेना अरे आम्ही बरंच कापून पाहिलं तोडून पाहिलं काही कोणाची सुटे नाही पण त्यांच्या फजिता का झाल्या बाबा ते गवळणचा नवरा होता टिंग्या आणि ती होती 5 फूट 6 इंच ती 5 फूट 6 इंच असल्यामध्ये बाबा पण घरी घेऊन जातात ना नंदबाबाच्या घरी घेऊन जात असताना बाबा त्यांच्या एवढ्या फजिती झाल्या का तिच्या नवऱ्याची होती हाईट कमी ती होती उच्ची मग दहीची आणि याची गाठ मारलेली होती ना मग त्याला काय केलं त्याला मागे उभं केलं आणि गवळणला पुढं चालवलं का चालवलं यांना झटका लागू नाही म्हणून पण ती गवळण एवढी 150 होती तिला माहिती होतं म्हणून नवरं टिंगे ती अशी झटका मारत जा एवढी झटका मारायची आणि घरी गेले सांग ना ग तुझ्या पोराला अगं त्याने दहीची आणि याची गाठ मारली ती गाठ काही कोणाची सुटे नाही बाबा आम्ही जाळून पाहिली कापून पाहिली काही कोणाची सुटे ना गवळणी म्हटले आता आम्ही उपगून आता आम्ही काय करतो इथे राहत नाही आम्हाला खूप तुझा मुलगा त्रास देतोय ग आम्ही गोकुळ सोडून निघतो यशोदे गोकुळी राहावे का जावे सांग आम्हाला काय करू म्हणजे आता यशोदा माता म्हणायला लागली बाबा तुझी खूप तक्रार यायला लागली रे तू लोकांना नाही त्रास दिला ना तू आम्हाला सुद्धा त्रास दिलाय का त्रास दिलाय अरे बहिराम दादा एक ठिकाणी सांगत होते भगवंतानी माती खाल्ली माती पण बहिराम दादांना तुम्ही खोटं ठरवलं का खोटं बोललं बाबा रे अरे बहिराम दादा तुझ्याहून मोठा होता त्याने तुला बघितलं माती खाल्ली तरी तू सांगत होता अगं आई मी माती खाल्ली का नाही ग आई नाही खाल्ली म्या माती आई ग आई नाही खाल्ली म्या माती बहिराम दादा खोटं बोलितो बहिराम दादा आई ग आई नाही खाल्ली म्या माती आई म्हटली बाबा तू माती नाही खाल्ली ना एक काम कर आग केल्यानंतर बाबा पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन माझ्या कृष्णाच्या गळामध्ये झालं बाबा एवढी भाग्यवान होती हा भागवतामध्ये त्याचे 13 प्रकार सांगितले 13 प्रकार सांगायला गो म्हणजे रात्र तुमचं जेवण आठच करणं पडतं म्हटले आता तुम्ही एक काम करा तुम्ही खूप त्रास द्यायला लागले तुम्ही आता इथे राहायचं नाही तुम्ही शाळेत जायचं कोणती शाळा होती बाबा त्यावेळेस काही चांगली शाळा नव्हत्या चांगले मास्तर नव्हते म्हटले तुम्ही एक काम करायचं इथे राहायचं नाही म्हणजे काय करायचं तुम्ही गायी घेऊन सरे गोपाळ रानात गाई ताराया रानात गेला रे माझा गोपाळ गोगडवाला गाई ताराया रानात गेला रे माझा गोपाळ गोगडवाला गाय ताराया रानात गेला रे माझा गोपाळ गोगडवाला माझा गोपाळ गोगडवाला माझा गोपाळ गोगडवाला गाय ताराया रानात गेला रे माझा गोपाळ गोगडवाला गाई चारायला रानात गेले आणि तिथे खेळ खेळू लागले बाबा कोणते खेळ ते काही मोबाईल पबजी इंस्टा वगैरे व्हॉट्सअप खेळायचे नाही फोटोवाले बाबा इकडे लक्ष द्या तुमच्यामुळे सर्व लोक तुमच्याकडे बघतायत हॅलो हां थोडी रेंज मी बाहेर येते त्यातले काही समजत नाही असंच आहे ना तुम्ही गुजराती मग काय करायचं बाबा म्हटले आता तुम्ही काय करा इथे राहू नका त्यावेळेस ते रानामध्ये खेळायला लागले बाबा अनेक खेळ खेळायला लागले कोणते बाबा खेळ बौरा बाई खेळ बौरा बाई खेळ बौरा या राधिकेचा नवरा खेळ बबरा बाई खेळ बबरा बाई खेळ बबरा अनेक खेळ खेळाले बाबा आणि खेळ खेळाले म्हटले बाबा आता बस झालं बस आम्ही सकाळी 9 वाजेपासून आले आम्हाला सुद्धा भुका लागल्या भुका आता आवर तुझं कीर्तन बरोबर ना खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख बरोबर कीर्तनात सुख आहे का तुम्हाला दुःख आहे
अरे मग बोला ना मावशी तसं काय तुम्ही दावाली पैसे देत कीर्तनात सुख आहे बाबा. म्हटले आता एक काम कर बाबा, आम्हाला खूप भुका लागल्या. भुका म्हटले काय भुका लागल्या? म्हणे आता एक काम कर बाबा, खेळ खेळून खेळून आम्ही थकलो, आता तू काय कर, खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. त्यांनी काय काय खाल्लं ते तुम्हाला मी नंतर सांगतो. एकदा सर्वांनी अशी वरती हात घ्यावा, सर्वांनी, महिला मंडळ पुरुष मंडळ सर्व मागे उभे राहिलेले आहे. तुम्ही हात वरती केले नाही, तुमच्या शेजारच्याची शपथी भर अशी ताट हात घ्या. ताट घेतले का? आवाज उद्या घेतले का? राहू द्या, संध्याकाळी पाहतो त्याकडून. हो म्हणे माय हो बटा हात घालताना घ्या. यावरती प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. कुंडली गवळदार विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की, संत शिरोमणी सेना महाराज की जय. बोलो रे भाई सब संतान की जय. छत्रपती शिवाजी महाराज. आर्य सनातन हिंदू धर्म की जय. हत्या बंद हो. झालं. तुम्हाला एक सांगू का? सांगू नको? नाही मजा बुका लागल्या म्हणे आम्हाला सांगू नको. अरे आपण आपल्याला हा नरधे एवढा सुंदर दिलाय तरी आपण भगवंताचं नामचिंतन घेत नाही. हा अरे भाग्यवंताच्या मुखामध्ये नामचिंतन येतं. खरं सांगा बाबा, मी तर म्हणतो शिवाजी महाराज आपल्या कीर्तनकाराला फक्त एकच टेन्शन आहे, समाजाला फक्त सांगावं लागतं वरती हात घ्या, येही सांगावं लागत नाही खाली हात घ्या. बरं असं इमानदारीमध्ये असे वरती हात केले, बाबांना गळा मग फुल हात जातात, बाबा हात काय करते ना व म्हणे माय व. भगवंत म्हटले आता काय करायचं, आता खूप भुका लागल्या, आता काय करा, एकामेकाच्या सिजोऱ्या जमा केला बाबा. एकामेकाच्या सिजोऱ्या जमा केल्यानंतर म्हणायला लागले आता आपल्या आपल्या, जशी माझी सिजोरी आहे ना, भगवंतांनी सांगितलं, कृष्णाने सांगितलं गोपालांना, जशी माझी सिजोरी आहे ना तशी तुमची सर्वांची सिजोरी पाहिजे. मग काही गोपाल म्हटले अरे बाबा तू मोठ्याचं लेकूर आहे, आम्ही लहान्याचं लेकूर आहे, आमच्या तुझ्यासारख्या आम्हाला काही भेटणार नाही. म्हटले एक काम करा रे, ते घेऊन या. आणि घेऊन आल्यानंतर बाबा एका दगडावर बसले आणि दगडावर बसल्यानंतर बाबा सर्वांनी आपली सिजोरी एकत्र केली आणि सर्वांनी आपल्या मुखामध्ये खाल्ली. आणि खाल्ल्यानंतर बाबा काही गोपाल यमुनी मातेवर हात धुण्यासाठी जात होते आणि भगवंतांनी सांगितलं ए कुठं चालले? म्हणे यमुनी मातेवर हात धुण्यासाठी. म्हणे का? म्हणे आता जेवण केलं ना आपण, हा प्रसाद घाललाय ना, मग आता हात धुवून येतो. अरे म्हटले यमुनेमध्ये हात धुण्यासाठी जाऊ नका. का जाऊ नका माहितीये का? यमुनेमध्ये जाऊ नका, वरचे देव तिथे मासे बनून आलेले, मासे का मासे बनून आलेले. हा काला एवढा भाग्यवान आहे ना बाबा, आपल्या सुरत नगरीमध्ये होतोय ना हा काला, एवढा भाग्यवान आहे. हा देवांना सुद्धा पाहिला नाही बाबा, देवांना सुद्धा भेटला नाही. ते देव त्या यमुनेमध्ये मासे बनून आले होते. काल्याची या मिसे देव जरी झाले मासे, ते मासे बनून आलेले होते. ते म्हणायला लागले बाबा आता इथे हात धुवू नका. म्हणे काय करा? म्हणे आपल्या कपड्याला पुसा. आणि पुसल्यानंतर बाबा म्हणून संत सांगतात ना, वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे. अरे हा काला वैकुंठा सुद्धा नाही तुम्हाला प्रमाण देऊन गेलं. वरचे लोक अपेक्षा करतात, वरचे देव अपेक्षा करतात. आपण म्हणतो वरती खूप सुख आहे, वरचे देव इथे अपेक्षा करतात. स्वर्गेच्या अमर इच्छी जाती देवा अमृती लोकी व्हावा जन्मा का. तिथे कीर्तन होतं, तिथे सुरत नगरामध्ये सेना महाराजांची पुण्यतिथी होते आणि त्या पुण्यतिथीमध्ये विवेक महाराजांचं काल्याचे कीर्तन आहे, शिवाजी महाराजांनी आयोजित केलेलं आहे, आपली सर्व टीमने आयोजित केलेली आहे ना. तिथे आपण मासे बनून का होईना तो काला खाण्यासाठी जावं बाबा. असं सांगितल्यानंतर बाबा गोपालांनी काय केलं, तिथे हात धुतले आणि ते म्हणायला लागले बाबा इथे हा काला आपल्याला अपेक्षित नाही, आपण भाग्यवान आहोत की हा काला आपल्याला भेटलाय. हा काला कसा भेटलाय बाबा? लहानपणी आपल्याला आई काला मोडून देते, लहान मुलाला काला मोडून देते, तो काला बनवते, एक भाजीचा काला बनवते, एक गुळाचा काला बनवते, सर्व काला काला काला, सर्व जीवनना काला काला कट्टा करतात.
बट्टा काला काला करता करताना. पण बाबा काल्याची सवय जेव्हापासून लागली ना, भगवंतानी सांगितलंय याच्यामध्ये दहीचा आणि लाईचा काला आहे. दहीचा आणि लाईचा काला आहे ना बाबा, ती लाईला सुद्धा एवढा गर्व होता. ती लाई बाहेर अशी फुगलेली असते, फुगलेली बरोबर. ती लाई अशी बाहेर फुगलेली असते बाबा, एवढी फुगते पण दह्यामध्ये गेल्यावर अशी होईल. तिलाही अंकार होतो, पण त्या दहीमध्ये गेल्यावर बाबा तिचाही दिवाचा आणि जीवाचा काला झाला. म्हणून संत महात्म्यांनी आपल्या वाळवंटामध्ये काला केला आणि तो कालाच आपण इथे गेलेला. आपण खरं भाग्यवान आहोत बाबा. झालेली सेवा प्रभू रामचंद्राचे अर्पण करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम करतो. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. शेवटचं भजन करा सर. नामदेव तुकाराम. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. हा निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हा एकनाथ नामदेव तुकार. एकनाथ नामदेव तुकाराम. हा एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव तुकाराम. झालेली सेवा प्रभू रामचंद्रची इथे अर्पण करतो बाबा. मला इथे येणं खरं शक्य नव्हतं, पण आमच्या शिवाजी महाराजांमुळे मी इथे आलो. आता तुमचा इथे 1 वाजू राहिला. मला रात्री 9 ते 11 धुळ्याला कीर्तन आहे, मालेगाव जाऊ धुळ्याला कीर्तन आहे. मला तिथे जायचं एवढी धावपळ होते, पण काही हो तुमच्या प्रेमापटे आलो आणि तुमच्या सज्जन मायबापांचं मला दर्शन घडलं ना, हे माझं परमभाग्य समजतो बाबा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा फार नाही. माझ्या गुरुवर्यांच्या चरणावर पायात सेवा समर्पित करतो. माझ्या जन्मदात्या आई वडिलांच्या पायावर सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम करतो. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. कोणी उठू नका.